जोक्स, विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका. पुणेरी नवरा. लग्नाआधी खूप आवडायचे तिचे केस त्याला, पण नंतर नावडते झाले. कारण लग्नानंतर दुपारच्या डब्यात पण द्यायची एखादा. ज्याला आपल्यापेक्षा आपली जास्त माहिती असते त्याला शेजारी असे म्हणतात. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, प्रियसीच्या सोडून. आम्ही चुना फक्त आमच्या पानाला लावतो. दुसऱ्यांना लावायला चुना आम्ही विकत नाही. आपल्याला कोणत्या भाज्या आवडतात ते आम्हाला माहीत नसते. ताटावर बसण्याआधी मेनू माहीत करून घेणे. आम्ही उपवासाचे पदार्थ वेगळ्या तव्यावर करतो. आम्ही आमच्या वस्तू विकत आणतो. कृपया उधार मागू नये. लॉग इन करण्यापूर्वी आपल्या खिशात पैसे असल्याची खात्री करा. नंतर कारणे देऊ नये. येथे हापूसचे भाव फिक्स आहेत. घासाघासी करू नये, अन्यथा पायरी दाखवण्यात येईल. दुकान बंद असले तरी येथे बहाणे लावू नये, हवा सोडली जाईल. गरम वडापावाने तोंड भाजले तरी आम्ही पैसे पूर्णच घेतो. बाहेरील लोकांनी लिफ्ट वापरू नये, अडकल्यास सोसायटी जबाबदार नाही. मांजर आणि नवरा कुठेही नेऊन सोडला तरी संध्याकाळी तो घरी येतो. पुरुष हा लग्नाआधी वाघ असतो आणि लग्नानंतरही तो वाघच असतो. पण लग्नानंतर दुर्गादेवी त्या वाघावर बसलेली असते. आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट विचार करू नका, कारण देवाने या कामाचा ठेका नातेवाईक आणि शेजाऱ्यांना देऊन ठेवलाय. वाईट वेळ सगळ्यांवर येते आणि जाते, पण त्याच वेळेस कोणते रंग किती बदलले हे आयुष्यभरासाठी लक्षात राहते. आवडीचे लोक सवडीने वागायला लागले की त्या नात्याला कवडीची किंमत राहत नाही. काही माणसं ही काजव्यासारखी असतात, जी विनाकारण जळत राहतात. एक पायरी सोडून चालणाऱ्याचे पाय हे नेहमीच दुखतात. पाय ओढण्याऐवजी हाताला धरून ओढा. पहा, सगळेच पुढे जातील. म्हणतात, एकदा आपल्याला फसवले की त्याच्याकडे कधी परत जायचे नसते. पण काय करणार? सासूरवाडीला जावेच लागते. लोकांना डोक्यावर घेऊन बसवू नका. मान लचकेल. जो एकटे जगायला शिकला तो जीवनामध्ये जिंकला. कारण डाळ भात लोणचे आणि कोण नाही कोणाचे. बघणारा असेल कोणीतरी, दाढी करण्यात अर्थ आहे. जर कोणीच बघणारं नसेल तर अंघोळ सुद्धा व्यर्थ आहे. स्त्रियांना त्याचे वय विचारू नये, पुरुषाला त्याचा पगार आणि विद्यार्थ्याला त्याचे मार्क्स, कारण त्याचा खूप त्रास होतो. ज्या दिवशी विचार करतो की आयुष्यात खूप काहीतरी मोठं करायचंय, नेमकं त्या दिवशी घरातले दळण आणायला पाठवतात. पाऊस कमी होण्याचे कारण आहे इंग्लिश मीडियम स्कूलची वाढती संख्या. कारण "ए रे रे पावसाऐवजी रेन रेन गो अवे" असे मुलं म्हणतात. तू काय करतो? मी इंजिनिअरिंग. खाली काय बघतं? इज्जत वरच गेली आहे. काही लोक इतके उतावळे असतात की फळ्यावर बाईंनी शिकवल्यावर सगळं कळालं असं म्हणतात, पण घरचा अभ्यास केला नाही की की कळलं नाही असं सांगतात. जर तुम्हाला कोणी शिक्षण विचारून जज करत असेल तर आत्ताच दूर व्हा, कारण उद्या रिझल्ट दाखवायची वेळ आली तर वांदे होतील. केळीपासून अननस कसं बनवता येईल? अशक्य. अशक्य काही नसतं. बनानामधून बी काढून टाकायचं. रिकामं बसल्यावर असंच सुचतंय बघा. भांडणं करून खटकलं की ब्लॉक करणारे आणि नंतर स्वतः अनब्लॉक करणाऱ्यांना एकदा खटकरत्न पुरस्कार द्यायला हवा. दात नीट घासले तर तुमच्या हसण्यासोबत तुमचं हसणंही लोकांना आवडतं. चांगल्या कामात मांजरे कमी, माणसे अधिक आडवी येतात. रिकाम्या डोक्याची माणसं मोकळ्या मनाची असतात. दुर्दैव म्हणजे ते आपल्या आजूबाजूलाच दिसतात. लोक बोटाचं दाखवतात म्हणून नाराज नका होऊ. जे आपल्याला घाबरतात तेच दुरून बोट दाखवतात. मी मोजक्याच लोकांसोबत असतो, कारण 100 श्वानांपेक्षा 5 सिंहांसोबत राहणं कधीही उत्तम. नातेवाईकांच्या टीकाने अपयशाने खचू नका.
लोखंडाने सोन्याचे तुकडे केले म्हणून किंमत कमी होत नाही. टोमणे मारणे ही कला आहे, पण मारलेला टोमणा समजून न समजल्यासारखं वागणं ही त्याहूनही मोठी कला आहे. खोट्या मनाच्या लोकांनी मी मोठ्या मनाने माफ करतो, हे फक्त त्यांना कळत नाही. सकाळी आरशात बघितल्यावर एका गोष्टीची खात्री पटली की जगात अजूनही निष्पाप लोक आहेत. कॉल आला तर उचलायचं की नाही हे समजायला हवं. या कारणामुळे सुद्धा काही लोकांचे नंबर सेव्ह करून ठेवावे लागतात. कधी कधी रिप्लाय यामुळे पण द्यावा लागतो, कारण मेसेज चुकून सीन होऊन जातो. आधीच पगार नाही आणि त्यात आजच्या वादात नवीन बनियान उडून गेली. आय मिस यू रूपा. ऑनलाईन प्रेम जातपात, उंची, रंगरूप काही नाही बघत. तो फक्त एक सुंदर डीपी बघतो. मित्रांकडे वास्तुशांतीला गेल्यावर मी सहज विचारलं, इथं पूर्वी दिशा कोणती? त्याने फक्त पत्नीकडे बोट दाखवलं. काल त्या मुलाला रोडवर मार खाताना बघितलं. त्याचं स्टेटस होतं, आम्ही जिथे उभे राहतो तिथं मोठं मॅट्रो होतात. वय 2040. बाळा मोठा मोबाईल ठेवून अभ्यास कर. मुलगा जे कोरोनाच्या जीवावर पास झाले त्यांनी अभ्यासाबद्दल बोलूच नाही. गावात इतकं पण नाव नका कमवू की एखादी पोरगी पळून गेल्यावर लोक तुम्हाला आधी शोधायला लागतील. फोन चार्जिंगला लावून बटन चालू करायचं विसरल्यावर माणसाला वाया गेलेल्या वेळेचं महत्त्व कळतं. 10 मधल्या 8 लोकांची गर्लफ्रेंड आहे, बाकीचे 2 आपण आहोत. मी लिहिणार आणि तुम्ही वाचणार. किसने खूप चांगलं कहा है की जब गर्लफ्रेंड जवळ होती तब माणसं दोस्त को इसर जाते है. हे भगवान, तुमने मेरा सब्र का फल चुकीच्या पत्त्यावर तर नाही पाठवले. तुम्ही जवळचे आहात म्हणून तुम्हाला सांगतो, रात्री अजिबात ऊन लागत नाही. लोकांच्या तोंडावर सर्वात जास्त भोळेपणा दुकानदाराला फाटकी नोट देताना असतो. क्रशला मराठीत अवदसा असे म्हणतात. भावा तुझ्यासाठी काय पण असे म्हणणारे पासवर्ड टाकताना तिकडे बघ म्हणतात. काही चूक झाली तर अजिबात घाबरायचं नाही, फक्त शांत बसून विचार करायचा की कोणाचं नाव घेऊ. माणसांचं नाक डोळे चांगले असावेत, बाकी फोटो एडिटरवर सोडून द्यावे. ज्या दिवशी विचार करतो की आयुष्यात खूप काहीतरी मोठं करायचंय, नेमकं त्याच दिवशी घरातील दळण आणायला पाठवतात.